उठ 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 ए स्वतःहून उठ ए झटका बघ अशी मस्ती चालू आहे बीच वरती आमची सगळ्यांची फुल धिंगाणा चालू आहे. बघा पडला पाण्यात. गुड आफ्टरनून मित्रांनो. हे बघा ए चला ब्रिज वरती जायचं. कुठे ती ब्रिज कुठे हवे ते ब्रिज. दुपारचे 3 वाजलेत. मस्तपैकी जेवण वगैरे केले आणि आता आम्ही ब्रिज वरती चाललोय. आजपासून नवीन नाव आहे ब्रिज. बोला ब्रिज 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 नाव ज्यांनी पाडलं तो इकडे. चला जाऊया आत मस्तपैकी. जायचंय ना बीचवर ब्रिजवर पोहायला मस्तपैकी जेवण वगैरे केलंय. भाजी चपाती खाल्ली. तुम्हाला नॉनव्हेजला काय होतं? मासे कालवण काय होतं हा ना. आणि व्हेज मध्ये पापड होते आणि सुरमई होती. व्हेज आणि नॉनव्हेज मारला फरकच नाही कळला. दोन्ही चांगलं लागले. चांगलं जेवण आहे. नियोजन चांगलं आहे एकंदरीत. आणि इथून जवळच इकडून ब्रिज जवळ आहे आपल्याला. इथून पुढचा मजा जेव्हा तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल. चला जाऊया काशीद बीच वरती. आपण चाललोय. हा हे बघा हे बाकीचे मेंबर. हे बघा बीच 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 बीच. हे बघा सगळं बीच वरती आलेलो आहे. लाटा आलेल्या आहेत. मस्तपैकी एन्जॉय करूयात आता समुद्रातील मजा. लय सुना 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 बीच आहे. एवढी गर्दी नाही. विकेंड असून पण गर्दी नाही राव. हे बघा काय चाललंय ह्या आईला. यार त्याला बघा बघा कसली मस्ती चालू आहे पोरांची. हे बघा कसला गाडलाय त्याला. हाती आहे काय पोरांची मस्ती. कसं वाटतंय बरं आहे का? टाकू नको तोंडावर जाईल नीट जपून. उठ बरं उठ 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 स्वतःहून उठ झटका बघ अशी मस्ती चालू आहे बीच वरती आमची सगळ्यांची. फुल धिंगाणा चालू आहे. बघा सगळे पाण्यात गेलेत. सगळ्यांनी तर कपडे वगैरे काढलेले आहेत. आणि आता मी पण तयार झालेलो आहे पाण्यात जायला. चला जाऊया. आईला लय गार लागते. लय पोर लय आतमध्ये गेली. लय ना का जाऊ रे. अरे काय बारीकच लाट आहे. मोठी पाहिजे मोठी लाट पाहिजे. मगाशी आलती तेवढी. मी डायरेक्ट खाली गेलो. जे होईन ते होईन डायरेक्ट खाली जाऊन बसलो. मोठी लाट यायला पाहिजे. लाट आली मोठी पाहिजे. नवीन टार्गेट आता टार्गेट लॉक केलेलं आहे.
चिखलाचे गोळे करतात, ह्यालाच हमला करतात बघा. ह्यो ह्यानेच प्लॅनिंग केलं तर ह्यालाच मारतात बघा. घ्या हमला, घ्या. बघा पडला पाण्यात. बघा हे चिखलाचे गोळे करतात. गणपती बाप्पा. चलो गाईज फायनली खेळून फिरून झालेलो आहे. खरंच लय कंटाळा आलाय. कसला धिंगाणा घातलाय तुम्ही बघितलाय. ते बघा दादे बघा काय करतोय. सगळ्यांचं काही ना काही उद्योग चाललाय. काही जण अजून पाण्यात दिसतात. हे बघा इथं सगळे. आता सनसेट व्हायला लागलेला आहे. थोड्या थोड्यात सनसेट देखील होईल. तो देखील पाहूयात. आणि आता लय कंटाळा आलाय. हे बघा कशी लोळतात बघा. असा हा आमचा एन्जॉय काशी बीचचा झालेला आहे. चला आता आवरून जाऊया रूमवरती. चलो आता जायचं रूमवर. हे बघा सगळे ए वल्लव रे नाखवा. आईला बरोबर बोटीचं घेऊन चाललाय तो. आणि याला बघा काय भेटलंय तुला बीचवरती. चष्मा भेटलाय बघा त्याला. हाय का कोहिनूर दगड भेटलाय त्याला. हा ना बघा बघा मागं कसा सूर्य आहे. एकदम भारी सनसेट आहे का नाही. जाऊया रूमवर सगळं फ्रेश होऊया. हे बघा हे सगळे मातीने भरलेले कपडे आहेत. सगळे बदलू, आंघोळ वगैरे एकदा फ्रेश होऊ आणि मग परत रूमवरती बसू. चला सगळेजण पाहून आलेत. जेवायला बसले. व्हेजला वांग्याची भाजी, पत्ताकोबी, भात, चपाती, लोणचं, पापड संपला, वरण, सोलकढी हे आहे. नॉनव्हेजला काय नॉनव्हेजला काय इकडे काय नॉनव्हेजला काय मास संपलं काय ते जायला नॉनव्हेज वाल्याला दमच नाही. असं जेवण आहे. तामन साहेब कसं वाटलं हे खातानी वाचा बसती. चलो गाईज फायनली असा काही आजचा दिवस होता. फुल ऑन बीचवरती मज्जा केलेली आहे. पहाटे 5ला आम्ही इथं पोहोचलो. थोडं मग झोप काढली 9-10 वाजेपर्यंत. मग इथंच टाइमपास केला. दुपारी 1-2 वाजेपर्यंत जेवणं केली, आराम केला. आणि मग 4 वाजता आम्ही बीचवरती गेलो. जो काही धिंगाणा घातला आहे तो तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहिला. तर आणखीन अजून 2 दिवस आहे मी इकडे. तर तिथे काय घडणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. तोपर्यंत ब्लॉग आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका. आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.